नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ फर्स्टमधील फर्स्ट चॅप्टर मॅथेमॅटिकल लॉजिकला सुरुवात करणार आहोत. बघा, मॅथेमॅटिकल लॉजिकमध्ये जो लॉजिक हा वर्ड आलेला आहे, ठीक आहे. तर हा वर्ड ग्रीक या भाषेतून आलेला आहे. ग्रीकमध्ये लॉजिकला लॉगस असे म्हणतात आणि लॉगसचा अर्थ होतो बेटा, तो होतो रिझन. ठीक आहे. चला तर मग आता आपण मॅथेमॅटिकल लॉजिकला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्हाला काही मी इंग्रजीच्या वाक्यरचना शिकवणार आहे. आता तुम्ही म्हणसाल सर मॅथ्स शिकालो, यामध्ये इंग्रजी वाक्यरचनाची काय गरज आहे की नाही? तर गरज आहे कशासाठी? तर आपला स्टेटमेंट ओळखायची आहे. काय ओळखायची? आपला स्टेटमेंट. बघा, आता कोणत्या प्रकारचं वाक्यरचना ही स्टेटमेंट असणार आहे ते आपल्याला ओळखण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल की इंग्रजी वाक्यरचना पाहावं लागतील. चला तर मग सुरुवात करूया. टाइप्स ऑफ सेंटेन्स नेम. ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे मराठी तसेच इंग्रजी भाषेमध्ये आपण एकूण 4 वाक्यरचना बघितलेल्या आहेत. बघितले की नाही? पहिली कोणती आहे बरं? तर ती आहे असर्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. हिलाच आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हटलेला आहे. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. बघा, ए सेंटेन्स दॅट मेक्स अन असर्शन अदरवाइज डिक्लेरेशन इज कॉल्ड असर्टिव्ह. बघा, ज्या वाक्यामध्ये विधान केलं असतं आहे की नाही, त्यालाच आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. जसं की पहा, 3 + 4 इज 7 आहे की नाही. दुसरं एक पाहू. द सन राइजेस इन द ईस्ट आहे की नाही, इन द ईस्ट. बघा, दिस इज द असर्टिव्ह सेंटेन्सेस. समजलं तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्स कसं असतं ते? ठीक आहे. चला आता आपण दुसरा प्रकार पाहूया. तो आहे पहा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आज्ञार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. तर बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स का असतं? तर ए सेंटेन्स दॅट एक्सप्रेस ए कमांड और रिक्वेस्ट इज कॉल्ड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. बघा, या वाक्याची जी सुरुवात आहे ना, मुख्य क्रियापदान झालेली असते आहे की नाही. जसं मी इथे लिहिलं तर वाक्य, गिव्ह मी ए ग्लास ऑफ वॉटर. ठीक आहे. जर याच वाक्याच्या सुरुवातीला मी प्लीज जर हा शब्द लावला, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर आहे की नाही, ही दोन्हीच्या दोन्ही बघा, ही ती कमांड आहे की नाही, इथं रिक्वेस्ट केलेली आहे की नाही. तर अशा प्रकारचे वाक्य हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. ठीक आहे. चला आता आपण तिसरा प्रकार बघूया. तिसरा प्रकार आहे बघा, तो आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बघा, वाक्याच्या शेवटी उद्गाराचे चिन्ह आलेलं असतं. म्हणजेच काय? बघा, याची डेफिनेशन कशी होईल? ए सेंटेन्स विच एक्सप्रेसेस सम स्ट्रॉंग फिलिंग्स इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्झाम्पल जर पाहायला गेल्यास, मे गॉड ब्लेस यू. ठीक आहे. अशा प्रकारची वाक्य ते शेवटी पहा उद्गार चिन्ह असेल. सोपं आहे ओळखायला तुम्हाला. ठीक आहे. तर याला आपण एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारार्थी वाक्य म्हणणार आहोत. ठीक आहे. चला आता नेक्स्ट प्रकार आपला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. यालाच आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य तर माहीतच असतील. जसं पहा, हु आर यू आहे की नाही. जसं की इज ही राम. अशा प्रकारची जी वाक्य असतात त्याला आपण प्रश्नार्थी वाक्यरचना म्हणत असतो. ठीक आहे. समजली 4 प्रकार ही. चला आपण पुढे बघूया. बघा, स्टेटमेंट म्हणजे काय पाहूया. स्टेटमेंट. ठीक आहे. तर स्टेटमेंटची डेफिनेशन पहा काय आहे. ए स्टेटमेंट इज अ असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह, यालाच आपण डिक्लेरेटिव्ह आहे की नाही सेंटेन्स आहे की नाही, which is true or false. which is true or false. नीट लक्ष द्या. which is true or false but not both
बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ठीक आहे ना. आता बघा की स्टेटमेंट काय असतात. ए स्टेटमेंट इज असर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर, सॉरी इथं आयदर पाहिजे तर, विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. बघा अशी वाक्यरचना की जी एक विधान आहे पण त्या विधानामध्ये ट्रू किंवा फॉल्स यापैकी आहे पण दोन्ही एकदाच नाही आहे, अशा वाक्यरचनेला आपण स्टेटमेंट म्हणणार आहोत. तर बघा आता आपण याच्या अगोदर आपण 4 वाक्यरचना शिकलो होतो, बरोबर आहे. तर त्यामध्ये पहिली जी वाक्यरचना शिकलो होतो तिला आपण काय म्हटलं होतं, असर्टिव्ह सेंटेन्स. तर याचा अर्थ तुम्हाला कळला आता की स्टेटमेंट हे फक्त असर्टिव्ह सेंटेन्सचे वाक्य असणार आहेत. म्हणजे याचा अर्थ काय तर बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे की नाही, क्वेश्चन मार्क वाले म्हणजे इंट्रिगेटिव्ह सेंटेन्स आहे की नाही, जसे की रिक्वेस्टेड किंवा कमांड वाले जे आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणलं होतं आहे की नाही. तर ही प्रकारची हे जी 3 प्रकारची वाक्य असणार आहेत तर ही आता स्टेटमेंट असणार नाहीत. समजलं मी तुम्हाला का अगोदर ते शिकवलं ते. ठीक आहे, चला आता आपण समोर बघूया. बघा स्टेटमेंट जे आहेत नीट लक्ष द्या, स्टेटमेंट हे आपण स्मॉल लेटर्स PQRS ने दर्शवणार आहोत. स्टेटमेंट कशाने दर्शवणार आहोत आपण, PQRS ने दर्शवणार आहोत. ठीक आहे. तसेच आपण इथे डेफिनेशन बघा ट्रू आणि फॉल्स असा शब्द घेतलेला आहे की नाही. तर बघा स्टेटमेंट जे ज्या व्हॅल्यूज असणार आहेत म्हणजेच ट्रूथ व्हॅल्यूज, ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. नीट लक्ष द्या, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. तर बघा जर दिलेली जी स्टेटमेंट आहे ही जर ट्रू असेल तर तिची ट्रूथ व्हॅल्यू T घ्यायची आहे आणि जर दिलेली स्टेटमेंट ही फॉल्स असेल तर तिची ट्रूथ व्हॅल्यू F घ्यायची आहे. नीट लक्ष द्या, काय घ्यायची आहे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. बघा काय घ्यायची आहे, जर दिलेली स्टेटमेंट ही ट्रू असेल तर तिची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला T घ्यायची आहे. जर दिलेली स्टेटमेंट ही फॉल्स असेल तर तेव्हा तिची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला F घ्यायची आहे. समजेल का बेटा. चला आता आपण समोर बघूया. ठीक आहे, आता आपण बघूया ओपन सेंटेन्स कशाला म्हणायचं. बघा ओपन सेंटेन्स हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे परंतु यामध्ये मात्र व्हेरिएबल असणार आहे. बघा ज्या सेंटेन्समध्ये व्हेरिएबल असेल त्याला तुम्ही ओपन सेंटेन्स म्हणणार आहात. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिलं आता बघा की एक्स इज अ प्राईम नंबर. एक्स इज अ प्राईम नंबर. परंतु आता बघा हे जे मी इथे एक सेंटेन्स घेतलेला आहे तर हे स्टेटमेंट होईल का. एवढ्या माहितीच्या आधारे तरी आपण याला स्टेटमेंट म्हणणार नाही. नीट लक्ष द्या, हे फक्त ओपन सेंटेन्स असणार आहे परंतु स्टेटमेंट असणार नाही आहे. तर हे स्टेटमेंट कधी होईल, जर समजा तुम्हाला दिलेली एक्सची जी व्हॅल्यू इथे एक्सची व्हॅल्यू दिलेली असेल आणि ती त्या सेंटेन्सला पूर्ण अर्थात बदलत असेल तरच तुम्ही दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट असं म्हणू शकता. तर बघा इथे काय सांगितलेलं आहे की एक्स इज अ प्राईम नंबर. जर समजा एक्सची व्हॅल्यू 2 दिली असेल आणि तुम्हाला म्हटलं असेल की एक्स इज अ प्राईम नंबर तर तेव्हा तुम्ही म्हणणार यस इट इज अ स्टेटमेंट. परंतु जेव्हा तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिलेली नसेल, ओनली फॉर एक्स इज प्राईम नंबर असेल, याचा अर्थ की एक्सची व्हॅल्यू आपला इथे डिक्लेअर होत नाही आहे. कारण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ओपन सेंटेन्स आपण म्हणणार आहोत, बरोबर आहे. तर जोपर्यंत व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला डिक्लेअरपणे सांगितलेली नसेल त्या इक्वेशनमध्ये, सॉरी ज्या सेंटेन्समध्ये, तोपर्यंत तुम्ही त्याला स्टेटमेंट म्हणणार नाही. व्यवस्थित लक्षात ठेवा, ओपन सेंटेन्स फार महत्वाचा आहे. ठीक आहे. आता जर समजा इथे म्हटलं असेल की एक्स इज इक्वल टू 9, ठीक आहे, किंवा 4 किंवा 6, तर दीज आर नॉट अ प्राईम नंबर्स. तर तुम्ही तेव्हा म्हणणार की हे ओपन सेंटेन्स आहे परंतु डिक्लेरेशन यामध्ये काय आहे तर डिक्लेरेशन होत नाही आहे, बरोबर आहे. तर याचा अर्थ असा की याची जी ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे ती F असणार आहे, T नाही. ठीक आहे, म्हणजे स्टेटमेंट होणार नाही. समजलं. चला आता आपण बघूया समोर. ठीक आहे. बघा ज्या काही मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आहेत, मॅथमॅटिकल आयडेंटिटीज ह्या सुद्धा स्टेटमेंट होऊ शकतात. जसं की पहा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. दिस इज आयडेंटिटी. ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण बघितलेली आहे बघा, आहे की नाही. तर ही सुद्धा एक काय होऊ शकते, स्टेटमेंट होऊ शकते. ठीक आहे. चला आता आपण समोर बघूया. आता आपल्याला बघायचं आहे बघा
लॉजिकल कनेक्टिव्ज, तसेच सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. म्हणजे काय बघायचं आहे बघा, आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हिटीज बघायची आहे, सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला बघायची आहेत. बघा लॉजिकल कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर बघा अँड, ऑर, इफ दॅन किंवा इफ अँड, ओनली इफ, ही जी तुम्हाला शब्द दिसत आहेत, तर या शब्दाने जोडून आपण दोन शब्द, दोन वाक्य आहे की नाही, जोडून आपण एक वाक्य तयार करू शकतो. तेव्हा या शब्दांना आपण आता लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणणार आहोत. बघा याची व्याख्या अशी तयार होईल. द वर्ड ऑर फ्रेजेस which are used to connect two statements are called logical connectivities. ठीक आहे, या शब्दांचा उपयोग करून आपण दोन शब्द, दोन वाक्य मिळून एक वाक्य तयार करील, तेव्हा आपण त्याला लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणणार. ठीक आहे, आता सिंपल स्टेटमेंट बघूया. ठीक आहे, बघा सिंपल स्टेटमेंट काय सांगते आपल्याला, ए स्टेटमेंट विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू 2 or more सेंटेन्सेस. म्हणजे बघा इथे एक वाक्य घेतो मी, जसं की 4 + 3 is 7. दिस इज असर्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, बरं या वाक्याचा उपयोग बघा, या वाक्यामध्ये आपण यापैकी एक तरी आपण हा शब्द म्हणजेच कनेक्टिव्हिटी लावू शकतो का, नाही. ठीक आहे, म्हणजेच हे एक वाक्य आहे, त्याला ब्रोकन आपण दोन वाक्यामध्ये करू शकत नाही, म्हणजे याची तोडून दोन वाक्य आपण तयार करू शकत नाही. म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांना आपण सिंपल स्टेटमेंट म्हणणार आहोत. चला आता आपण पाहूया की कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय. तर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे ए स्टेटमेंट इज कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सिंपल स्टेटमेंट्स. बघा दोन किंवा दोनपेक्षा जास्त आपण वाक्य जर दिलेली असतील, त्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा यूज करून आपण एकमेव वाक्य जर तयार करू शकलो, जे किंवा एक वाक्य तयार होईल, त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असे म्हणणार आहोत. जसं पहा मी इथे दोन वाक्य घेतो. ठीक आहे, जसं मी पहिले घेईल की 3 is प्राईम आणि 3 is प्राईम, आणि सेकंड वाक्य घेतो की 4 is an even. ठीक आहे, आता या दोन वाक्यांना मी जोडून दिस इज सिंपल स्टेटमेंट, दिस इज ऑल्सो सिंपल स्टेटमेंट आहे की नाही. तर या वाक्यांना जोडून मी एक वाक्य तयार करू शकतो, याचा अर्थ मी कंपाऊंड स्टेटमेंट तयार करू शकतो. ठीक आहे, तर बघा 3 is a prime and 4 is an even. बघा या ठिकाणी मी अँड हा जो शब्द आहे हा लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे. बघा आपण याच्या अगोदर बघितली होती, दिसते. तर याचा अर्थ की मी अँड हा शब्द वापरून या दोन वाक्यांना एका वाक्यामध्ये रूपांतरित केलं, याचा अर्थ की ही कोणत्या प्रकार स्टेटमेंट झाली, तर कंपाऊंड स्टेटमेंट झाली. कळतंय तुम्हाला, दिस इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे, चला आता आपण पुढे बघूया. बघा आता आपला लॉजिकल कनेक्टिव्हिटीमध्ये पहिला प्रकार बघायचा आहे, तो आहे कंजक्शनचा. कंजक्शन, लक्ष द्या, कंजक्शनला आपण या चिन्हाने दर्शवू शकतो. आणि याला वाचायचं कसं बघा, तर अँड या शब्दाने याची वाचन आपण करणार आहोत. ठीक आहे, सपोज कन्सिडर करा की तुम्हाला पी आणि क्यू नावाच्या दोन काय दिलेले आहेत, तर स्टेटमेंट दिलेले आहेत. ठीक आहे, आणि यांचं तुम्हाला एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचं आहे. तर कसं होईल ते मग बघा, दिस इज अ कंपाऊंड स्टेटमेंट, दिस इज अँड आहे की नाही, पी अँड क्यू किंवा पी कंजक्शन किंवा असं असू शकता. चला आता आपण याचा ट्रूथ टेबल तयार करूया. काय तयार करूया, ट्रूथ टेबल. ठीक आहे, चला आता आपण कंजक्शनचा ट्रूथ टेबल तयार करूया. चला कसा करसाल बरं, पी क्यू पी अँड क्यू. ठीक आहे, अशा प्रकारे आपला काय करायचं आहे पहा, टेबल तयार करायचं आहे. ठीक आहे, 1 2 3 आणि हे 4 तुम्ही व्यवस्थित ड्रॉ कर जा. तर बघा एकूण 4 तुम्हाला रोज घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता आपल्याला पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. ठीक आहे, टी
टी एफ एफ अशा प्रकारच्या तुम्ही पी या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू ठेवणार. ठीक आहे, कशा ठेवसाल टी टी एफ एफ. आणि क्यू या स्टेटमेंटच्या कशा ठेवसाल तर टी एफ अशा ठेवसाल. ठीक आहे, आता बघा तुम्हाला कंजक्शन तयार करायचं आहे म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचे आहे. तर नीट लक्ष द्या, टी 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 ठेवा आणि बाकी सर्व म्हणजेच अदरवाईज एफ ठेवा. समजेल. दिस इज अ ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन. डू यू अंडरस्टँड दिस. चला पुढे बघूया. बघा दुसरा जो प्रकार आहे तो आहे डिसजंक्शनचा. डिसजंक्शन. ठीक आहे, याला आपण व्ही या अक्षराने दर्शवतो म्हणजे व्ही सारखा. ठीक आहे, तर याला आपण वाचायचं कसं ऑर असंही वाचता येते या चिन्हाला. ठीक आहे, सपोज करा की पी आणि क्यू नावाच्या दोन स्टेटमेंट दिल्या आणि याचं कंपाऊंड स्टेटमेंट हे सिंपल आहेत. तर कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचं कसं करताल मग पी ऑर क्यू किंवा पी डिसजंक्शन क्यू. ठीक आहे, चला आपण याचा ट्रूथ टेबल तयार करूया. ट्रूथ टेबल. ठीक आहे, पी या स्टेटमेंटचे आपल्याला काय करायचं आहे तर ट्रूथ व्हॅल्यू ठेवायच्या. कशा ठेवायच्या टी टी एफ एफ. ठीक आहे, आणि क्यूच्या कशा ठेवायच्या आहेत बरं तर त्या ठेवायच्या आहे टी एफ. नीट लक्ष द्या, यांचं जे डिसजंक्शन म्हणजेच पी ऑर क्यू कसं तयार होईल बघा. इथे एक आयडिया देतो. एफ तुम्ही एफ ठेवा आणि अदरवाईज टी ठेवा. ठीक आहे, सो दिस इज द डिसजंक्शन अँड दिस इज द ट्रूथ टेबल. ठीक आहे, चला आपण पुढे बघूया. बघा आता आपल्याला जो प्रकार बघायचा आहे थर्ड नंबर लॉजिकल कनेक्टिव्ह मधला कंडिशनल. यालाच काय म्हणायचं आहे इम्प्लिकेशन. काय म्हणायचं याला इम्प्लिकेशन. बघा याचा सिम्बॉल आहे एकेरी बाण, याचा अर्थ ॲरो. ठीक आहे, सपोज पी आणि क्यू ह्या तुम्हाला सिंपल स्टेटमेंट दिल्या. ठीक आहे, तर यापासून तुम्हाला आता कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचं आहे. काय लावून तर कंडिशनल लावून. याचा अर्थ पी इम्प्लाईज क्यू. कसं वाचता याला पी इम्प्लाईज क्यू. ठीक आहे, तर बघा हा ट्रूथ टेबल टी टी एफ एफ टी एफ. ठीक आहे, तर आता बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे तर पी इम्प्लाईज क्यू करायचं आहे. ठीक आहे, पी इम्प्लाईज क्यू करायचं आहे. तर पी इम्प्लाईज क्यू मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं हा सेकंड वाला रो टी एफ ठेवा आणि अदरवाईज टी ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा ट्रूथ टेबल तुम्ही पाठ करा. चला आपण आता नेक्स्ट टेबल पाहूया. बघा आपला आता चौथा जो ट्रूथ टेबल असणार आहे तो असणार आहे तर बाय कंडिशनलचा. बाय कंडिशनल. आता बाय कंडिशनलच काय म्हणणार तुम्ही तर डबल इम्प्लिकेशन. काय म्हणणार बेटा डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, तर बघा सपोज करूया याचा सिम्बॉल लक्षात ठेवा. दोन्ही कोणीही बाणाचं टोक असणार आहे. ठीक आहे, तर पी आणि क्यू नावाच्या दोन सिंपल स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपल्याला याचं एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचं. कसं होईल बरं ते पी डबल इम्प्लिकेशन क्यू किंवा बाय कंडिशनल. ठीक आहे, चला मग याला आपण दुसऱ्या प्रकारे वाचता येतं. जसं पहा की पी इफ अँड ओनली इफ क्यू. ठीक आहे, तर सोपं जातं तुम्हाला कोणतं बाय कंडिशनल. ठीक आहे, बघा ट्रूथ टेबल तयार करा. तर जो ट्रूथ टेबल होणार आहे पी या स्टेटमेंटसाठी टी टी एफ एफ आणि क्यू या स्टेटमेंटसाठी तर टी एफ असा. ठीक आहे, आता आपल्याला इथे डबल इम्प्लिकेशन तयार करायचं आहे. ठीक आहे, पी अँड क्यू दिस इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. चला मग कसा टेबल तयार करसाल तर बघा टी 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 ठेवा आणि एफ एफ टी ठेवा अदरवाईज एफ ठेवा. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा तुम्हाला टेबल लक्षात ठेवायचा आहे. आशा करतो हे चारही टेबल तुम्ही पाठ करसाल आणि चॅप्टरची सुरुवात चांगल्या प्रकारे करसाल. ठीक आहे, तसेच या चॅप्टरवर जे काही मी आतापर्यंत शिकवलं आहे त्याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे, ती लिंकवर जा आणि डाउनलोड करून ठेवा आणि वहीमध्ये लिहून घ्या. चांगला अभ्यास ठेवा. चला पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.